मुंबईत लोकसभा जागा वाटपासंदर्भात बैठकांचं सत्र सुरू आहे। महाविकास आघाडी आणि मविआच्या मुंबईत बैठका होत आहेत। जागा वाटपावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। मविआची बैठक एकीकडे सुरू आहे। जागा वाटपासंदर्भात मविआच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते, तर दुसरीकडे बीकेसीत महायुतीची देखील बैठक सुरू असल्याचं कळतंय। मुंबईत लोकसभा जागा वाटपांसंदर्भात आता सत्र सुरू झालंय। मुंबईत लोकसभा जागा वाटपासंदर्भात बैठकांचं सत्र आता सुरू झालेलं आहे। एकीकडे मविआची बैठक सुरू झाली आहे, तर दुसरीकडे बीकेसीत महायुतीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मविआमध्ये वंचितच्या जागा वाटपासंदर्भात, वंचितच्या अस्तित्वासंदर्भात अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे। मविआची बैठक आता सुरू झाली असून काल जर आपण पाहिलं तर अचानक उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकवर दाखल झालेले होते। काही जागांचा प्रस्ताव त्यावेळी ठेवण्यात आला अशी देखील माहिती मिळते। आता या सगळ्या संदर्भात बैठकी अंतर्गत चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, तर दुसरीकडे बीकेसीमध्ये महायुतीची देखील बैठक सुरू झालेली आहे। काही जागांवर महायुतीत तिढा अद्यापही कायम आहे। अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काही जागांवर आग्रही आहे, तर शिवसेना सुद्धा आपल्या परंपरागत आलेल्या निवडून येत असलेल्या जागा सोडण्यास तयार नाहीये। ही दृश्य आपण पाहतोय। मविआच्या बैठकी संदर्भातली ही दृश्य। शरद पवार, खासदार संजय राऊत या बैठकीत सहभागी झालेले आहेत, तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात देखील, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यात ही सध्या बैठक होतीये। आपण पाहतोय की या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या शेजारी प्रकाश आंबेडकर सुद्धा आपल्याला दिसतात। प्रकाश आंबेडकर सुद्धा या बैठकीत सहभागी झालेले आहेत। महाविकास आघाडीची मुंबईत आता बैठक सुरू झालेली आहे। काही जागा सुरुवातीला वंचितकडून 22-22 असा प्रस्ताव, 12-12चा प्रस्ताव देण्यात आलेला होता। त्यानंतर वंचितनं 22 जागांवर आपली ताकद असल्याचं म्हटलेलं होतं, पण वंचितला साधारणतः मविआकडून 4 ते 5 जागा सोडल्या जातील असं म्हटलं जात आहे। यावर आता वंचित तयार होणार का, वंचितची भूमिका काय असेल हे या बैठकी अंतर्गत स्पष्ट होणार आहे। तर ही बैठक होण्यापूर्वी मविआचे काही फॉर्म्युले सुद्धा समोर आलेले होते। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आजच्या बैठकीत तरी तोडगा निघणार आहे का, की पुन्हा बैठकांवर बैठका? लघवी निश्चित महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे, कारण ही शेवटची बैठक असेल असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात आलेलं आहे। आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। गेल्या 10 ते 15-20 मिनिटांपासून ही बैठक सुरू झालेली असून अनेक विषयांवरती खरं तर या बैठकीमध्ये सखोल चर्चा होणार आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा बदलणार असल्याची शक्यता आहे आणि तशी माहिती सुद्धा समोर येते। एकूणच वंचित बहुजन आघाडीने ज्या मागण्या समोर ठेवल्या त्या मागण्यांवरती तसेच अटी शर्तींवरती सुद्धा आज चर्चा होईल। वंचितचं समाधान झाल्याशिवाय ही बैठक संपेल असं वाटत नाहीये, कारण एकूणच महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सुद्धा 2 जागा या लोकसभेच्या देण्यात येणार आहेत। मात्र त्या जागा नक्की कुठल्या असतील आणि या जागांवरती उमेदवार नक्की कोण कोण असेल या संदर्भात सुद्धा आज चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि आजच्या बैठकीमधून महाविकास आघाडीच्या बैठकीमधून सखोल चर्चा होऊन अंतिम बैठक ही ठरेल अशा प्रकारची शक्यता ही अधिक वर्तवण्यात येते। निश्चित स्वप्नील, या बैठकी अंतर्गत काही संयुक्त पत्रकार परिषद वगैरे होईल का? या संदर्भात काही चर्चा, काही संकेत? निश्चित अद्याप तरी या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद होईल अशा प्रकारची माहिती देण्यात आली नसली तरी या बैठकीमध्ये एक नेता कोणतरी या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधेल अशा प्रकारची शक्यता आहे। कदाचित संजय राऊत या संदर्भात माहिती देण्याची सुद्धा शक्यता आहे। मात्र सध्या तरी एकूण संयुक्त पत्रकार परिषदेच्या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाहीये। निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। हॉटेल 4 सीझन मध्ये ही बैठक सुरू झाली आहे आणि अखेर या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी झालेले आहेत। जागा वाटपासंदर्भात या बैठकी अंतर्गत विचारमंथन होत आहे। मुंबईत मविआच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। काही जागांवर
शिवसेना आग्रही आहे। तर काल देखील आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकवर पोहोचलेले होते आणि त्यावेळी या बैठकीपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असल्याची देखील माहिती समोर आलेली होती आणि आता या बैठकीला 4 सीझनमध्ये सुरुवात झाली आहे। साधारणतः 12:30 ते पाऊणच्या दरम्यान या बैठकीला सुरुवात झाली आहे। तासभर उलटलेल्या अद्यापही बैठक सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।